आत्ताची सगळ्यात मोठी बातमी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे वांद्र्यामधील ताज हॉटेलमध्ये गेलेले आहेत। मोठी आणि महत्त्वाची बातमी, मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा ताज हॉटेलमध्ये दाखल झालेले आहेत। मोठी आणि महत्त्वाची बातमी पाहतोय, मनसे अध्यक्ष राज ठाकरे वांद्र्यामधील ताज हॉटेलमध्ये गेलेले आहेत। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्या सोबत आहेत। श्रेयस, मुख्यमंत्र्यांचं ताज हॉटेलमध्ये जाणं तसंच राज ठाकरेंचं सुद्धा जाणं, या दोघांमध्ये काही चर्चा होण्याची शक्यता आहे का? ताज हॉटेलमध्ये गेल्याची कारणं काय समोर येत आहेत? अर्थात ही भेट खरं तर होण्याची प्रचंड शक्यता आहे। अर्ध्या तासापूर्वी राज ठाकरे ताज लँडला पोहोचणार आणि आत्ताच काही वेळापूर्वी आपण बघू शकतो तर देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ताज लँडला पोहोचलेले आहेत। हे दोन नेते खऱ्या अर्थानं एकमेकाला भेटू शकतात। अर्थात अनेक कारणं आहेत, अनेक वेळी खऱ्या अर्थात ही मैत्रीचे संबंध असं दोन्ही नेत्यांनी दरवेळी सांगितलं। मात्र जर आपण ताज लँड हा चित्र बघितलं आणि या दोन नेत्यांची भेट बघितली तर आपल्याला लोकसभा निवडणुकीच्या अगोदरपासून आपल्याला भेट ही याच हॉटेलला होते हे सांगावं लागेल। कारण लोकसभा निवडणुकीला जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, देवेंद्र फडणवीस होते आणि राज ठाकरे यांची गुप्त भेट ही याच ताज लँड हॉटेलला झालेली। आणि आता कुठे ना कुठे एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युती चर्चा, एकीकडे शिंदेचे आणि राज ठाकरेंच्या युतीच्या चर्चा होताना दिसत आहेत। त्यासोबत भारतीय जनता पार्टीच्या गोष्टीमध्ये कुठे ना कुठे जिकडे त्यांनी बिनशर्त पाठिंबा याच ताज लँड हॉटेलच्या चर्चेनंतर दिला होता, तिकडे आज देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट होणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आणि सगळ्यात मोठी बातमी ही महाराष्ट्रासाठी आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आहे। आपण एकंदर बघितलं गेलं तर आता मोठी पोलीस फाटा पण आता आपण बघितलं गेला तर मोठा पोलीस मेजर्स पण इकडे आणण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे इथे आता पोहोचलेले आहेत, त्यामुळे मोठा पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा इथे मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतोय। एकंदर पाहिलं गेलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे असतील हे अर्ध्या तासापासून खऱ्या अर्थानं हे ताज लँड होते। खरं तर देवेंद्र फडणवीस हे कुठे ना कुठे इकडे येतील किंवा नाही अशी कोणतीही चर्चा नव्हती। मात्र अर्ध्या तासानंतर मुख्यमंत्र्यांचा कॉन्व्हॉय हा ताज लँड आलाय, त्यामुळे दोन नेत्यांमध्ये ही भेट होते का हा प्रश्नचिन्ह असून ही चर्चा आता सगळ्यात मोठ्या खऱ्या तर एकदम आवाज करता चर्चेत होता दिसतोय। आपण खरं तर ताज लँड आहोत आणि ताज लँड मध्ये ही भेट होणार दिसतंय। जसं मी पहिलं पण सांगितलं की लोकसभा निवडणुकीच्या अगोदर एक महत्वाची बैठक तीन नेत्यांमध्ये पार पडली, त्याच्यामध्ये एक तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हेही याच ताज लँड मध्ये बैठक झाली। ज्या बैठकीनंतर खऱ्या अर्थानं राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा 2 दिवसांचा जाहीर केला होता। आता कुठे ना कुठे एकीकडे खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे एकत्र येण्याचे चित्र होत आहे। शिंदेची भेट खऱ्या अर्थानं राज ठाकरेंशी होताना दिसतंय, उदय सामंत शिवसेनेवर जात आहेत। त्याच मध्ये खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट होणं हे कुठे ना कुठे अनेक प्रश्न अजून उपस्थित करतो आहे। हे दोन्ही नेत्यांनी दरवेळी सांगितलंय की आमची मैत्री ही राजकारणापलीकडची आहे आणि ती मैत्री जर खऱ्या अर्थानं राजकारणात उतरत असेल ती सगळ्यात मोठी गोष्ट महाराष्ट्राच्या राजकारणात आता आपल्याला पाहायला मिळते।